ईव्हीएमच्या विरोधातील लढाई आता दिल्लीत पोहोचलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक पार पडलेली आहे आणि त्यासाठी सगळे महाराष्ट्रातील उमेदवार आहेत. प्रशांत जगताप असतील, महबूब शेख असतील, सुनील भुसार असतील, संदीप वरपे असतील, सगळे इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. प्रशांत, आता तुम्ही भेट घेतली साहेबांशी, काय सांगितलं साहेबांनी, नेमकं चर्चा काय झाली? साहेबांनी तब्बल 45 मिनिट दिले. याच्यामध्ये आज म्हणजे आमच्या एकूण सगळे आमच्याकडे असणारे एव्हिडन्स या संदर्भात चर्चा आली. आज सायंकाळी 8:30 वाजता याच साहेबांच्या 6 जनपद निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी साहेब येत आहेत. त्याचबरोबर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल साहेब येत आहेत. सतपाल सिंग म्हणून जे आहेत नाही का काँग्रेसचे नेते, ते येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा तथा राज्यातल्या आमचा ठाणे, पालघर असेल किंवा बीड असेल किंवा एकूण सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पराभूत उमेदवारांची बैठक या ठिकाणी होणार आहे. ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांच्या याचिकेवर जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, ज्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधलं मतदान मोजण्यात यावं. असं असताना यावेळेस केंद्र सरकारच्या आदेशावर, त्यांच्या तालावर नाचत निवडणूक आयोगाने हे झिरो करून मॉकपोल दाखवण्याचं जे चुकीचं सर्क्युलर काढले, त्याच्यावर लढाई कशी करायची. माझ्या मतदारसंघासहित इथल्या सगळ्या, म्हणजे इथं सुनील भुसारा साहेब आहेत, संदीपजी वरपे, सचिन दोडके आहेत, महबूबबाई आहेत, जानकर साहेब आहेत. आमच्या मतदारसंघातलं ॲव्हरेज 60-70 हजार मतदान शेवटच्या 3 दिवसामध्ये दुसऱ्या मतदारसंघात शिफ्ट केलं आणि दुसऱ्या मतदारसंघात इथं आणलं गेलं. त्याच्यावर अभ्यास केला गेला की हे मतदान महाविकास आघाडीला मिळेल. या संदर्भामध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या, अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिका, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जे टॅम्परिंग होऊ शकतं त्याच्यातल्या विविध IT इंजिनियर्सनी आम्हाला तयार करून दिलेल्या मशीन्स आणि त्याच्यावरचं डेमो हे सुप्रीम कोर्टावर समोर मांडण्याचा आमची नका मागणी, या सगळ्या सविस्तर चर्चा होईल. पण ही लढाई आम्ही जो काय आमचा पराभव झाला आहे तो मतदारांनी नाही तर मशीननी केलेला आहे. इथून पुढे सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जिवंत राहावा. त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटावं की मी निवडणूक लढवली, माझ्याकडे पैसे जरी नसले, माझ्याकडे माझी जात आणि धर्म जरी नसला तर मी जिंकू शकतो लोकांचं काम केलं तर. हा विश्वास पुन्हा निर्माण करण्याकरताची लढाई आहे. म्हणजे आता पुढची लढाई सुप्रीम कोर्ट, आता कोर्टाची लढाई लढू, कोर्टाकडून न्याय मिळतोय का निकाल मिळतोय हे बघू, आणि त्याच्यानंतर लोकांच्यामध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी लोकांची भावना तयार झाली. ही काय आम्ही 5-7 लोक हरलोत ही आमची किंवा भावना तयार नाही, तर ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची भावना आहे. आपण बघितलं मार्केटवाडीसारखं गाव, इतिहासात पहिल्यांदा ते गाव म्हणतं की आमचं मत चोरीला गेलं आहे. ही भावना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नाही, ही पहिल्यांदा व्हायला लागली की आमचं मत चोरीला गेलं आहे. आज महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील खाजगीत त्या ठिकाणी मान्य होणार नाही. आणि न्याय कुणाकडे मागायचा हो? ज्या सुप्रीम कोर्टात 2 वर्ष झाले पवारसाहेबाचा पक्ष चोरला, उद्धवसाहेबाचा पक्ष चोरला, ह्यांचा निकाल अजून दिला नाही. पवारसाहेब चुकीचे का अजितदादा चुकीचे, उद्धवसाहेब चुकीचे का शिंदेसाहेब चुकीचे, हे ज्या सुप्रीम कोर्टाला 2 वर्षात वेळ मिळाला नाही सांगायला, त्याला 2 तासात वेळ मिळतो ईव्हीएमच्या विरोधातली याचिका फेटाळायला. म्हणजे आता अण्णाभाऊ साठेच्या 4 ओळी मला आठवायला लागल्या, त्या याच काळासाठी अण्णाभाऊनी लिहिल्या होत्या का की ही न्याय व्यवस्था कायकाची रखेल झाली, ही संसद देखील ही जड्यांची हवेली झाली, मी न्याय मागू तर मागू कुणाकडे, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचारानं रंगीन झाली. तुम्हाला न्याय आता जनतेत मागावं लागेल. जनतेनी न्याय दिला आहे हो, पण ईव्हीएमनी न्याय चोरला आहे. हे सरकार जनतेचं सरकार नाही, हे ईव्हीएमचं सरकार आहे. आणि ही भावना आमची नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे की हे सरकार ईव्हीएम सरकार आहे. ही जनतेत जायचं असं ते म्हणतायत. आत्ता आपण बघितलं महबूबभाई म्हणतात जनतेमध्ये जायचं. तुम्ही आता रस्त्यावरती या सगळ्या संदर्भात लढाई लढणार? नाही, रस्त्यावरती लढाई लढण्यापूर्वी आमच्या बहुतेक उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे पैसे भरलेत. तर ते ईव्हीएम व्हेरिफिकेशनचं जे मॉकपोल जे करणार आहेत रिसेट करून, ते आम्हाला मान्य नाही. कारण आमचं असं ठाम मत आहे की ईव्हीएम हॅक जरी केलं जाऊ शकत नसेल तर ईव्हीएमला प्रोग्राम देऊ शकतात असं इंजिनियर लोकही म्हणतात त्या ठिकाणी. आणि आमची मागणी अशी की एवढे 47,200 रुपये प्रत्येक मशीनचे जर सरकारने, निवडणूक आयोगाने आमच्याकडनं भरून घेतले तर मग ते रिसेट करून मॉक पोलिंग न करता ते व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी मोजल्या गेल्या पाहिजे. कारण मतदानापासूनच ईव्हीएमबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. काही लोकांचं, मतदारांचं म्हणणं होतं की आम्ही मतदान केल्यानंतर फक्त ते चिन्ह दिसतं आणि स्लिप कट होत नाही. त्याच्यावरही तेव्हा आम्ही आक्षेप घेतले, परंतु प्रशासन पूर्णपणे त्यांचं असल्यामुळं ते आक्षेप मान्य केले गेले नाही. तर मतदानाच्या प्रक्रियेपासूनच त्या ठिकाणी झालं. निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत ते संशयास्पद आहेत. 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरच्या उमेदवाराला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनची मागणी करता येते. हे इक्वेलिटी बिफोर लॉला छेद देणार आहे. समान प्रशासनानं तुम्हाला सहकार्य केलं नाही? तुमचा प्रशासन नाही, निवडणूक आयोगाचे नियमच वादग्रस्त आहेत. जो व्हॅलिड कॅन्डिडेट आहे त्या प्रत्येकाला ईव्हीएम व्हेरिफिकेशनची मागणी करायचा अधिकार पाहिजे. हे 2ऱ्या आणि 3ऱ्याच नंबरला का त्यांनी इलिजिबिलिटी ठेवली हे एक संशयास्पद आहे.
आणि त्याच्याबरोबर ते फक्त मॉक पोल जर करणार असतील एवढे 47,200 रुपये एका मशीनचे घेऊन, तर ते पण चुकीचं आहे. म्हणजे तुमचा मुद्दा आहे की प्रशासन असेल किंवा सगळ्या यंत्रणा आणि सगळे वादग्रस्त मुद्दे आहेत असं तुमचं म्हणणं आहे. बोसारा साहेब, आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पवारसाहेबांना रात्री भेटणार, त्यावेळी तुम्ही देखील असणार आहात. आता जी महाराष्ट्रातील निवडणूक झाली ती झाली, तुम्हाला पराभव जरी पत्करावा लागला असेल तर तो मान्य आहे किंवा तुम्हाला मान्य नाही असं तुम्ही वारंवार म्हणता. आगामी काळातल्या निवडणुका बॅलेट पेपरवरती होण्यासाठी ही आजची किंवा पुढची रणनीती म्हणायचं का? 100% हा निकाल आम्हाला मान्य नाही आणि आम्ही मान्य करणार नाही, कारण जनतेने आम्हाला मतदान केलं आहे, आम्हाला मशीनने हरवलं आहे. नेहमी मी सांगतो ही लढाई त्यासाठीच आहे, जो सर्वसामान्य कार्यकर्ता जनसेवेच्या माध्यमातून राजकारणामध्ये येतो. अशा पद्धतीने जर पैशाच्या जोरावर आणि यंत्राच्या जोरावर जर निकाल लागायला लागले तर सर्वसामान्य माणूस राजकारणामध्ये राहील का? आपलं कुटुंब प्रपंच वाऱ्यावर सोडून त्या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण करून लोकांच्या सेवेसाठी जे लोक काम करतात ते जर अशा पद्धतीने पराभूत व्हायला लागले आणि ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांनी काही समाजसेवा केली नाही, जे कोणाच्या सुखादुखात जात नाही, अडचणीत कोणाला मदत करत नाही, असे लोक जर लाखाच्या मदतीने निवडून यायला लागले तर या ठिकाणच्या या देशातल्या लोकशाहीचा त्या ठिकाणी अंत होण्यास वेळ लागणार नाही. जर सिरिया आणि श्रीलंकेकडे आपली वाटचाल चालू आहे असं हे त्याचं द्योतक आहे. कारण शेवटी जनता ज्या वेळेला जनतेच्या मनाविरुद्ध गोष्टी होतात त्यावेळेला जनता उठाव करत असते आणि तो उठाव करण्याची वेळ आता आपल्या देशामध्ये आली असं मला वाटतं. उठाव करण्याची वेळ आपल्यावरती आली आणि याच अनुषंगाने सगळे उमेदवार जे आहेत, पराभूत उमेदवार ते दिल्लीमध्ये आलेले आहेत. शरद पवारांची भेट घेतलेली. आज सायंकाळी देखील या सगळ्या उमेदवारांची सविस्तर चर्चा होणार आणि त्यानंतर पुढची दिशा काय असावी यावरती रणनीती जी आहे ती ठरणार आहे. बघावं लागणार आहे की ईव्हीएमच्या अनुषंगानं सुरू झालेली ही लढाई आगामी काळामध्ये कशा स्वरूपाचं रूप धारण करते बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.